सलामीची जोडी विनायक आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आमचे दोन पंच सागर भोईर आणि निलेश भोईर अस्त्री संघाने आपले शतरक्षण पटकन लावून घ्यायचं आहे कारण की भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. एक दिवसीय श्रृंखला पाहायला मिळेल ऋषभ ट्रॉफी. कुमार ऋषभ भोईर याचा वाढदिवस आज, त्याच्या निमित्त आज ही श्रृंखला आज पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट तयार खेळण्यासाठी सज्ज. विनायक हर्षद तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. विनायक तयार खेळण्यासाठी पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉफ्ट केलाय 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवर श्री गणेशा करत असताना विनायक चांगला असा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा सेफ फटका खेळला जातो विनायक याच्या माध्यमातून. एक चेंडू 6 धावांची सुरुवात, चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगला असं पुन्हा खेळलेला फटका विनायक याच्या माध्यमातून बॅक टू बॅक सेकंड षटकार पाहायला मिळतो विनायक याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात विनायकाच्या माध्यमातून वारदोली संघासाठी. कुठेतरी लेट होऊन शेट असा प्रकार पाहायला मिळतो. एक चांगली खेळी विनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हर्षद याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करायला लागेल आपल्या आश्रय संघासाठी. प्रथम गोलंदाजी करत असताना 10-12 पावलांचा रनअप घेत असताना हर्षद तयार. चांगला असा चेंडू यावेळेला कुठेतरी कमबॅक करत असताना आश्रय संघ. हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर थोडाफार चेंजेस करत असताना 12 धाव. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. चांगला चेंडू हर्षद त्याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. तर जशी सिंगल पाहायला मिळते विनायकाच्या माध्यमातून. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हर्षद तयार गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये पहिल्यांदाच पंकज खेळण्यासाठी सज्ज. फिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण चांगले गुडलेन डिलेव्हरी पेश केले हर्षद त्याच्या माध्यमातून. तर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर कुठे चांगला कमबॅक करताना हर्षद पाहायला मिळतो आपल्याला. फुल लेंथ डिलेव्हरी पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याने एक धाव सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. चांगली सुरुवात पाहायला मिळेल आपल्याला वारदोली संघाच्या माध्यमातून. कुठेतरी पहिले 2 फटके खाल्ले होते हर्षद या गोलंदाजाने, पण नंतर कुठेतरी कमबॅक केलाय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली नंतर हर्षद याची. याचबरोबर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तयार अनिकेत नामक गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. अनिकेत तयार. पहिला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती अनिकेतच्या माध्यमातून. चांगली अशी सुरुवात या षटकातील पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज पंकज. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच
नो चेंडू आणि ह्या पंच डिसिजन नो बॉल प्लस नो 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 बॉल नो बॉल नो प्लस 4 अशा 5 धावा या चेंडूवर. याचबरोबर फ्रीडचा चेंडू पंकज खेळण्यासाठी सज्ज आपल्या संघासाठी भिरकावून देण्याचा प्रयत्न, पण चांगला चेंडू, चांगला कमबॅक करायला पाहिजे होता अनिकेतच्या माध्यमातून आणि तसा कमबॅक केला अनिकेत याच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 19 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अनिकेत तयार, चांगला चेंडू, कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर एक नो चेंडूचा इश्यू सोडला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगल्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतं अनिकेतच्या माध्यमातून. त्याचबरोबर वारदोली संघाचे 2 सलामीवीर फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना अनिकेत तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, वारंवार कुठेतरी भिरकावून देण्याचा प्रयत्न अनिकेत पंकज याच्या माध्यमातून, पण चांगली गोलंदाजी पेश करतो अनिकेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना अनिकेत तयार, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. पंकज कुठेतरी वारंवार बिग हिट खेळण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी आपल्या संघासाठी डोके ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकज. या षटकातील शेवट चेंडू अनिकेत सज्ज, हा स्वेर चेंडूचा मारा अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय, कुठेतरी दिशाही भरकटतोय, पण एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, फाईन लेग क्षेत्रात गेलेला चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. 2 षटकांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 22 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन नाव काय, आकाश, गोलंदाजी मार्कवर तयार. कुठेतरी एक चांगली इनिंग पेश करायला लागेल विनायक, जो पहिल्या षटकानंतर कुठे दिसलाच नाही. पंकज भरपूर सारे डॉट बॉल खेळल्यानंतर विनायक तयार, पहिला चेंडू स्क्वेअर मारा. आकाश तयार, गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट खेळत असताना विनायक बॅटिंग मार्कवर सज्ज असताना वारदोली संघासाठी भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, कुठेतरी फलंदाज बाद, रनआउट स्वरूपात फलंदाज पंकजा आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अर्जुन मैदानाच्या आतमध्ये पंकजाची जागा सावरण्यासाठी आपल्या संघासाठी
काय करेल अर्जुन बघूया. जसं आपण पाहायला गेलं तर महाभारतामध्ये अर्जुनाने सर्वश्रेष्ठ भूमिका पार पाडली होती. तसे अर्जुनाला आपल्या ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये काय करता येईल आपण पाहूया. आकाश तयार, राईट आर्म राऊंड द विकेट अर्जुनसाठी. आणि या वाईट +4 अशा 5 धावा बोनस स्वरूपात वारदोली संघाला पाहायला मिळतात आपल्याला. कुठेतरी अर्जुनाची पॉवर इथे पाहायला मिळाली. फलंदाज येता क्षणी व्हाईट चेंडू आणि 5 धावा बोनस स्वरूपात पाहायला मिळाल्या आपल्याला. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 29 धावा. आकाश तयार, राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सज्ज अर्जुन. ऑफसाईडच्या रिझनमध्ये मारलेला चेंडू एक धाव सहजरित्या कंप्लीट. एक धाव संख्येवर या समाधानी. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 30. एक बाद 30 अशा धावसंख्या पाहायला मिळेल वारदोली संघाची. गोलंदाजी मार्कवर तयार पुन्हा एकदा आकाश. चांगली अशी गोलंदाजी कुठेतरी चकमा देत असताना पाहायला मिळतो आकाश हा गोलंदाज. पावसाच्या रिमझिम झरी पाहायला मिळतात व त्याच्यामध्ये हा शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा डोंगर झाडी पाहायला मिळते. या डायलॉग फेमस आहेत ना, काय झाडी काय हॉटेल काय गुवाहाटी. विनायकाच्या माध्यमातून मारल्या स्क्वेअर लेग क्षेत्रात हा षटकार. आपण पाहायला मिळेल. तसंच ऋतिक भोईर सुद्धा आमचे जिवलग मित्र इथं पाहायला मिळतील. मागचा सामना ते सुद्धा जिंकलेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना आकाश आकाश तयार. व्ही शेपमध्ये मारलेला अजून एक खणखणीत षटकार विनायकाच्या माध्यमातून. चांगली अशी खेळी पेश करत असताना विनायक वारदोली संघासाठी एक हुकमी एक्का पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 4 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 42. चांगली पोषक खेळी मॅरेथॉन इनिंग पेश करत असताना विनायक पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर कुठेतरी फंबल झाला आणि कॅच भूमीला दान. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 43. 27 धावांची चांगली इनिंग पेश करत असताना विनायक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली इनिंग पेश केले विनायकाच्या माध्यमातून. तदनंतर या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन ऋषभ अस्रे संघासाठी या सत्रातील शेवटचा गोलंदाज पाहायला मिळेल. वारदोली संघासाठी चांगली इनिंग पेश करत असताना विनायक 4 षटकारांच्या माध्यमातून मैदानावर स्ट्राईकवर असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर ऋषभ वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन राईट आर्म राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू स्वेर मारा ऋषभ याच्या माध्यमातून. ऋषभ तयार खेळण्यासाठी सज्ज. विनायक भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी 6 धावा.
कुठेतरी चांगला प्रयत्न केला होता अक्षय या क्षेत्ररक्षकने. ऋषभ तयार खेळण्यासाठी सज्ज. विनायक वारंवार स्वेर चेंडूचा मारा करतोय ऋषभ. याचबरोबर वारदोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 51. एक बाद 51 अशी धावसंख्या. ऋषभ तयार. वारंवार कुठेतरी भरकटलाय दिशा लेन भरकटलाय ऋषभ. एक चेंडूमध्ये कुठेतरी 9 धावा दिल्यात ऋषभ या गोलंदाजाने. माग पडताना दिसतोय आपल्या आश्रय संघासाठी गावासाठी चांगली कामगिरी करायला लागेल. कुठेतरी कमबॅक करायला लागेल ऋषभ या गोलंदाजाला. आज या सामने पाहायला मिळतील. भिरकावून दिलेला चेंडू समालोचन कक्षेला मानवंदना देणारा सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. चटकार चांगली अशी इनिंग पेश करत असताना विनायक. चांगला खेळ आपल्या गावासाठी दाखवतो विनायक आणि कुठेतरी महाग पडतोय ऋषभ हा गोलंदाज. पुन्हा एकदा समालोचन कक्षेला कुठेतरी मागे पुढे चाललाय विनायक. याचा कुठेतरी बोलबाला चाललाय या फलंदाजीमध्ये. चांगली खिलाडी वृत्ती पेश करत असताना सलामीला आलेला हा 12 चेंडू आणि 45 धावांची नॉट आउट इनिंग पेश करत असताना विनायक खेळण्यासाठी सज्ज. चांगला असा चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी पेश करत असताना ऋषभ. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट. बरोबर विनायकाच्या 47 धावा कंप्लीट. 13 चेंडू 47 धावा. एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी करत असताना विनायक. चांगला असा चेंडू ऋषभ याच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. कुठेतरी पहिली सुरुवात खराब केली होती ऋषभ यांनी. आता कमबॅक केलाय. त्याचबरोबर विनायकेला सुद्धा संधी आहे 50 धावा झळकावण्याची. पहिल्या आपण ह्या अगोदरच्या मॅचेसमध्ये पाहिलंय सागर भोईरनी सुद्धा 53 धावाची एक चांगली इनिंग पेश केली. ऋषभ तयार. राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सज्ज. विनायक भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि आपली 50 कंप्लीट करत असताना विनायक आपली बॅट दाखवायचे. याचबरोबर संघाची वारदोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 72 धावा. या इनिंगच्या समाप्तीनंतर चांगली इनिंग एक पेश केले विनायकाच्या माध्यमातून. आठ षटकारांच्या मदतीने 53 धावाची एक चांगली इनिंग पेश केले विनायकाच्या माध्यमातून. कुठेतरी एक पूरक आणि चांगली इनिंग विनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली वारदोली संघाला आणि चांगला असं एक टार्गेट सेट केलंय वारदोली संघाने.
चांगलं असं टार्गेट सेट केलंय वारदोली संघाने. 24 चेंडू आणि 73 धावाची गरज असणार आहे आश्रे संघाला. चांगलं असं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहायला गेलो तर एक मोठी आणि चांगली इनिंग पेश केली. विनायकाच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. कुठेतरी एक मोठी इनिंग अशीच आपल्याला आश्रे संघातर्फे सुद्धा पाहायला मिळेल अशी शक्यता मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. आपल्याला सागर भोईरने सुद्धा एक चांगली इनिंग पेश केले. किंग ऑफ भातान 53 धावा सागर याच्या माध्यमातून पण पाहायला मिळाल्या. तसंच विनायक याच्या माध्यमातून पण 53 धावा पाहायला मिळाल्या. आश्रे संघाचे 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आश्रे संघाचे 2 सलामीवीर फलंदाज आकाश आणि हर्षल असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज आकाश हर्षल स्ट्राईकवर पाहायला मिळेल तर नॉन स्ट्राईकवर आकाश पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर वारदोली संघाचा. तर 2 पंच सज्ज प्रवीण भोईर आणि निलेश भोईर आणि त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी हर्षल आणि समाधान गोलंदाजी मार्कवर तयार वारदोली संघामार्फत खेळण्यासाठी सज्ज हर्षल. 73 धावांचा पाठलाग करत असताना हर्षल आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू चांगला चेंडू कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समाधान अंपायर डिसिजन वाईट +1 असे या 2 धावा. कोणत्याही प्रकारचा चेंडू नाही आणि 2 धावा अंकित झालेत धावफलकावर. समाधान तयार राईट आर्म ओव्हर द विकेट चांगला असा गोलंदाज वारदोली संघाच्या माध्यमातून आकाश खेळण्यासाठी सज्ज. हिरकावून देण्याचा प्रयत्न फलंदाज कॉट बिहाइंड द विकेट पाहायला मिळतोय. आकाश मैदानाच्या बाहेर. डेंजर बॅट्समॅन जयेश भोईर लेफ्टी बॅट्समॅन मॅन फ्रॉम भातान पंकज गोलंदाजी मार्कवर तयार. आकाशाची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज
अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करत असताना 2 धावा झालेत. चांगला असा भिरकावून दिलेला चेंडू 6 धावांसाठी अनिकेतच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. लॉंग ऑन क्षेत्रात हा चांगला चेंडू मारलेला अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तरी फक्त स्पीडचा फायदा घेतला गोलंदाजीचा. समाधान याच्या चांगला असा हा खेळाडू थर्डमॅन क्षेत्रात चेंडू हा फक्त कट केलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. समाधान गोलंदाजी मार्कवर तयार. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना खेळण्यासाठी सज्ज. हर्षल भिरकावून दिलेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रात 6 धावांसाठी. सीमा रेषा पलीकडे 6 धावा. असेच कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे असरे संघाला. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 धावावर. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना समाधान तयार. खेळण्यासाठी सज्ज. स्ट्राईक फलंदाज हर्षल. चांगला असा स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळाली समाधान याच्या माध्यमातून. कुठेतरी व्हेरिएशन करण्याची गरज होती आणि ती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाली समाधान याच्या माध्यमातून. आणि तेवढीच गरज असणार आहे आपण पाहायला गेलो तर असरे संघाला मोठे फटक्यांची. जसं जसं आपण पाहायला गेलो तर विनायक यांनी चांगली इनिंग पेश केली, तशीच एक मोठी इनिंग पेश करायला लागेल एका समाधान तयार. भिरकावून देण्याचा प्रयत्न. बिहाइंड विकेट चेंडू जातोय. फलंदाज हर्षद याच्या पारीचा अंत. शांत असा संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा ऋषभ ट्रॉफीमध्ये आपल्या सर्वांचे सुस्वागतम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळेल, पण कुठेतरी विकेट सुद्धा पडलेत असरे संघाचे. विनायकाच्या माध्यमातून चांगली इनिंग पेश केली. 50 धावांची इनिंग पेश केली. त्याचप्रमाणे चांगली संयमी खेळी पेश करायला लागेल असरे संघाचा. हर्षद याचा विकेट नंतर नवीन फलंदाज ऋषभ. तर आपण पाहायला मिळेल बड्डे बॉय ऋषभ याच्या नावाने ही ट्रॉफी आपण गोलंदाज तयार विजय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं असं षटक घेऊन विजय तयार. खेळण्यासाठी सज्ज अनिकेत. एक चांगला असं पुश केलेला चेंडू. 1 धाव सहजरित्या अंकित झाले. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 16. भिरकावून दिलेला चेंडू. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. कुठेतरी मिस कॅच केलाय विनायकाच्या माध्यमातून. चांगली अशी सुरुवात ऋषभ याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
तर तसेच आपण पाहायला गेलो कुमार ऋषभ भोईर याचा आज वाढदिवस सुद्धा आणि त्याच्या नावाने ही शृंखला आयोजित केली. त्यांचे वडील प्रदीप भोईर च्या माध्यमातून ही शृंखला पाहायला मिळेल आणि चांगलं असं आयोजन प्रत्येक मॅचमध्ये क्षेत्ररक्षक अशी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच असं चांगलं योगदान पाहायला मिळतंय. चांगला अशी गोलंदाजी पाहायला मिळते विजयाच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 22. मोठे फटक्यांची अपेक्षा असणार आहे या दोन फलंदाजांकडून. वारंवार फिरकावून देण्याचा ऑफसाईडच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न ऋषभ याचा पाहायला मिळतो, पण कुठेतरी फंबल होते थोडाफार आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजयाच्या माध्यमातून. विजय तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली अशी गोलंदाजी विजयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. थर्डमॅन क्षेत्राकडे ट्रॅव्हल होऊन एक धाव या षटकातील शेवटचा झाली. एक चेंडू शिल्लक असताना विजय तयार, गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत तयार खेळण्यासाठी. व्हाईट चेंडूचा इशारा पंच प्रेम भोईर यांच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडू असताना कुठेतरी चेंडू भिरकावून दिलेला चेंडू 6 धावांसाठी अनिकेतच्या माध्यमातून 6. याचबरोबर संघाची धावसंख्या होती ती 30. बारा चेंडू 43 धावांची गरज असताना आश्रय संघाला कुठेतरी अनिकेत त्याची एक चांगली इनिंग येणं महत्त्वाचे असेल, तर तेवढीच चांगली गोलंदाजी करायला लागेल वारदोली संघाला या धावा वाचवण्यासाठी. तर आपण पाहायला गेलो तर एक चांगला टुर्नामेंट पाहायला मिळेल. ही 24 लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपण दिवसभरात पाहायला मिळेल. ही 24 लाईव्हची टीम वारदोली संघाची सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विनायक गोलंदाजी मार्कवर तयार. चांगली इनिंग पेश केली होती याच विनायकने आणि गोलंदाजी मार्कवर तयार विनायक. खेळण्यासाठी सज्ज ऋषभ. ऑफसाईडच्या रिजनमध्ये मारलेला चेंडू, एक धाव सहजरित्या अंकित. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. कुठेतरी अनिकेत त्याच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आश्रय संघाला आणि मोठी इनिंग पेश करायला लागेल अनिकेतलाही, कारण की आपल्या संघाचा विश्वाससुद्धा त्यांच्यावर भरपूर आहे आणि 1-2 षटकार खेळले तर अनिकेत त्याच्या माध्यमातून विनायक राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अनिकेत याचा एक धाव सहजरित्या अंकित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात तेवढा चांगले असं आहे. विकेट किपर याच्या माध्यमातून चेंडू गॅदर करण्यात आलाय. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 32. संत असा क्रिकेट पाहायला मिळतं मैदानामध्ये. विनायक तयार. पंचांचा इशारा येतो. चेंडू. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 33. अनिकेत खेळतोय 15 या धावसंख्येवर, तर ऋषभ खेळतोय 8 या धावसंख्येवर. चांगला असा चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफसाईडच्या रिजनमध्ये हात टाकलेला, पिचच्या कोण्यामध्ये टाकलेला चेंडू विनायकाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पैलू खेळ पाहायला मिळतो विनायकाच्या माध्यमातून. विनायक तयार.
स्क्वेअर चेंडूचा मारा विनायक याच्या माध्यमातून. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 34. या धावसंख्येवर विनायक तयार, खेळण्यासाठी सज्ज ऋषभ. रनआउट स्वरूपात ऋषभ बाद. चांगली अशी ऑलराऊंडर भूमिका पार पाडली ती विनायक याच्या माध्यमातून. वारदोली संघासाठी आपल्या गावासाठी प्रतिष्ठेसाठी खेळत असताना एक गाव 11 खेळाडू अशी टुर्नामेंट पाहायला मिळते. ग्रामीण संघ या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना अक्षय मैदानाच्या आतमध्ये. चांगला असं चेंडू विनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना अनिकेत खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा षटकार भिरकावून दिलेला हा गगनचुंबू षटकार. चुंबू एक षटक बाकी असताना 6 चेंडू आणि 33 धावाची गरज. 6 चेंडू 33 धावांची गरज असताना सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन वारदोली संघातर्फे सहा चेंडू 33 धावांची गरज असताना आसरे संघ खेळण्यासाठी सज्ज. अक्षय अनंता गोलंदाजी मार्कवर तयार. चांगला असं डिलिव्हरी पेश करत असताना अनंता पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट करत असताना 5 चेंडू 33 धावा. नवीन फलंदाज शेखर अनंता तयार. चांगली अशी गोलंदाजी अनंता याच्या माध्यमातून. 4 चेंडू 33 धावा. अनिकेत खेळण्यासाठी सज्ज. राईट ओव्हर द विकेट. फलंदाज अनिकेत याच्या पारीचा अंत. चांगली अशी गोलंदाजी सुरुवात केली अनंता यांनी. कुठेतरी न मिळणारा लक्ष्य अशी अशक्य अशी टार्गेट पाहायला मिळालंय आसरी संघाच्या माध्यमातून. अनंता तयार. गोलंदाजी मार्कवर शेखर तयार. भिरकावून दिलेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची 41 धावा. अनंता तयार. चांगली अशी अनंता यांची गोलंदाजी. चांगलं षटक पाहायला मिळाल्या अनंतांच्या वतून. अनंता तयार. चांगला असं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. याचबरोबर
नवाखाडीचे दीपक तांडेल साहेबांनी आपण इथे यायचं आहे समालोचक कक्षेमध्ये. बेलवलीचे पाहुणे अनंता शेठ पाटील इथे पाहायला मिळतील समालोचक कक्षेमध्ये.